सोलापुरात तलवार घेऊन दहशत, शहर गुन्हे शाखेची तत्काळ कारवाई. सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात तत्काळ आरोपी ताब्यात. सोलापूर शहरात अवैध शस्त्रांचा वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान शहर गुन्हे शाखेने तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या इसमास ताब्यात घेण्यात यश मिळवलं आहे. पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हे शाखेला अवैध शस्त्र, अग्निशस्त्र वापरून होणाऱ्या गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाला दिनांक 4 एप्रिल रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टँड क्रमांक 2 समोर गुरु नानक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण करत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे संबंधित इसम हातात तलवार घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे निदर्शनास आलं. पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिताफी त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या इस्माने आपले नाव मोहन नागनाथ पोतू, वय वर्ष 37, राहणार शास्त्रीनगर, सोलापूर असे सांगितलं आहे. पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील सुमारे 2 फूट लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहपोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्यासह अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजू वाघमारे आणि अभिजित धायगुडे यांनी सहभाग घेतलाय.